दुखावटा असताना सुद्धा अधिकाऱ्यांकडून शैक्षणिक संस्थांना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलेलं आहे। अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी मंत्रालयात अधिकाऱ्यांचा हा कारनामा समोर येतोय। युवक काँग्रेसनं प्रकरण समोर आणलेलं आहे। तर अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी मंत्रालयात काही अधिकाऱ्यांनी हा कारभार केल्याची चर्चा सध्या सुरू आहे। युवक काँग्रेसनं ही माहिती समोर आणलेली आहे। दुखावटा असताना सुद्धा अधिकाऱ्यांकडून शैक्षणिक संस्थांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेलं आहे। तर अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रात 3 दिवसांचा दुखावटा जाहीर करण्यात आला होता। त्या अंतर्गत सर्व शासकीय कामकाजही बंद होती। मात्र असं असताना सुद्धा मंत्रालयात शैक्षणिक संस्थांना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं आणि त्यावर आता आक्षेप घेतला जातो। आता या प्रकरणी कशी कारवाई केली जाते, कशी चौकशी केली जाते त्याकडे लक्ष आहे। मात्र युवक काँग्रेसनं हे प्रकरण समोर आणलेलं आहे। आता मुख्यमंत्र्यांकडून यावर काही कारवाई केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुखावटा असताना सुद्धा अधिकाऱ्यांकडून शैक्षणिक संस्थांना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं होतं। अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता आणि त्यानंतर 3 दिवसांचा दुखावटा हा राज्य शासनानं जाहीर केलेला होता। मात्र तरी सुद्धा मंत्रालयात कामकाज केल्याची माहिती समोर आलेली आहे।